मुलांना प्रत्येक कामात लुडबुड करायला आवडते. बरेचदा काम पटकन व्हावे, काम करताना सांडलवण होऊ नये, वाया जाऊ नये यासाठी आपण मुलांना आपल्या कामात सहभागी होऊ देत नाही. पण थोडासा संयम ठेवला आणि मुलांना संधी दिली तर कितीतरी पट फायदेच आपल्याला दिसतील. शिवांशच्या स्वयंपाकघरात पाहूया काय चालले आहे ते. बघ बरं मी काय करूया, आपण खेळ खेळूया. कसं आहे काय, तुला मी शिकवते. मला मदत करू लागणार. ह्याच्यात काय काय घालायचं असतं रे बाळा? हे काय आहे रे? मीठ. हा, आणि हे काय आहे? काय? व्हेरी गुड, छान. आता काय करायचं? आता काय होतायचं ह्याच्यामध्ये? पाणी. पाणी होतायचं. करू करू लागणार का मला चपाती? तुला येते चपाती करायला? हा, छान आहे. बस बाळ, कर बरं. बघ जमतंय का तुला? बघ बरं. मी करू मग तुला देऊ तुझ्या हात. बरं बरं, तू काय होतो पाणी. करा मिक्स. जमलं का? जमलं. मऊ आहे का कडक आहे रे पीठ? कसं बनवते मी? तसं बनव रे. मदत कर ना, पटपट पटपट होईल ना. बनव. मी कसे बनवले बघ, तसे बनवायचे. व्हेरी गुड, हुशार आहे बाळाचं. मी आता करू चपात्या, तू खेळतो ह्याच्या बरोबर. हे घे तुला, तू हे जे गोळे कर. तुला काय बनवायचं ते बनव. हे घे अजून. ठीक आहे, मी बनवू चपाती, तू खेळा. छोटे छोटे बनव बरं. तू काय बनवणार त्याचं? काय बनवणार तू त्याचं? बनव बनव पटकन बन. हा, दिली की चपाती तुला. लाटा छान झाली पाहिजे. हा, गोल झाली का रे ती? झाली. गोल कशी असते? अशी आहे का? हे गोल आहे का? हे गोल आहे ना? विचार करा बरं, यातून मुले काय शिकली असतील. पोळीसाठी कणिक मळताना कोणकोणते घटक पदार्थ घालतात ती नावे त्याला माहिती झाली. भिजवणे, गोळे करणे, लाटणे, भाजणे ही नवीन क्रियापदे माहिती झाली. लाडू चवीला गोड लागतो, पोळी आकाराने गोल असते. यातून चव, आकार याची नकळत उजळणी झाली. पोळी करताना कशानंतर काय करायचे हा क्रम समजला. कणकेच्या गोळ्यापासून शिवांश विविध गोष्टी तयार करत होता आणि आई त्याच्या कल्पनाशक्तीला चालना देत होती. तो सृजनशील विचार देखील करत होता. कणकेच्या गोळ्यापासून विविध आकार बनवताना शिवांशच्या स्नायूंचा वापर झाला आणि शारीरिक विकासाला चालना मिळाली. चला आता भेटूयात पुढच्या भागात मुलांसाठी नवीन कृती घेऊन.